राम राम. अभीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण कुठलंही वाटण-घाटण न करता घरातील साहित्यातून चटपटीत एक वेगळ्या प्रकारचा मसाला तयार करून वेगळ्याच पद्धतीने ओल्या तुरीच्या दाण्यांची चटपटीत रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी अगदी फ्रेश ओल्या तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहे. या आपल्याला सोलून घ्यायच्या आहे. छान भरीव दाणा आहे आणि आजच मी बाजारातून आणलेल्या आहे. बघा, दाणे पण छान मस्त टपोरी आहे. आपल्याला ह्या शेंगा सोलताना एकच काळजी घ्यायची आहे की जेव्हा आपण शेंगा सोलतो त्यामध्ये अशातले खराब किडके दाणे असतात ते आपल्याला काढून घ्यायचे आहे. जर निवडताना दाणे गेले तर मग आपल्याला नंतर काढायला त्रास होतो. तर भाजीसाठी सगळ्यात आधी आपण एक चटपटीत मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी गॅसवर मी पॅन तापायला ठेवलेला आहे. त्यामध्ये घालूया 1 चमचे धणे, साधारण पाऊण चमचा जिरे, 1 चमचा आपल्याला घालायची आहे बडीशेप आणि हे सगळे पदार्थ आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती किंचित रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे. आपल्याला हे खूप नाही परतायचे. जर खूप परतले तर रंग काळा होईल. असा साधारण 1 ते 1.5 मिनिटामध्ये छान भाजल्याचा खमंग वास येत आहे. आता हे पदार्थ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता दाण्यांना फोडणी कशी द्यायची ते पाहूया. त्यासाठी इथे पॅनमध्ये मी घातलं आहे साधारण 1 चमचा तेल. तेल छान तापलं आहे. त्यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी. मोहरी तडतडली आहे. आता इथे मी हे जे दाणे सोललेले होते ते आपण यामध्ये घालू. दाणे टाकताना गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे, कारण की हे दाणे टाकल्यानंतर तडतड उडतात. दाणे मी अर्धा ते पाऊण मिनिटं तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतलेले आहे. आता यावरती आपल्याला झाकण ठेवून एक 5 ते 6 मिनिटं आपण वाफ काढून घेऊ. गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. आता आपण चटपटीत मसाला तयार करून घेऊ. तर इथे आपली बडीशेप, धणे आणि जिरे आपण जे भाजले होते ते गार झालेले आहे. ते मिक्सरच्या भांड्यात घेऊ. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे 1 चमचा तिखट. तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतात. त्यानंतर थोडासा हिंग घालणार आहोत. तुम्ही हिंग फोडणीत घातला तरी चालेल. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे साधारण अर्धा चमचा हळद. त्यानंतर चटपटीतपणा येण्यासाठी इथे मी चाट मसाला घेतलेला आहे. साधारण अर्धा ते पाऊण चमचा आपल्याला चाट मसाला घ्यायचा आहे. आणि त्यानंतर इथे मी रेग्युलर मीठच्याऐवजी काळं मीठ वापरलेलं आहे. त्यामुळे या दाण्यांना एक अफलातून चव येते. हे सगळं आता आपण पाणी न घालता मिक्सरमधून फिरवून घेऊ. तर साधारण एक 6 ते 7 मिनटं झालेले आहे आणि दाणे आपण पाहू. तर दाणे अगदी छान शिजले आहे. जर शिजले नसणार तर तुम्ही 2-1 मिनटं अजून हे दाणे तेलावरती वाफवून घेतले तरी चालतील. त्यानंतर यामध्ये इथे हा मी मसाला तयार केलेला आहे. हा आपल्याला सगळा मसाला घालायचा आहे. तुम्हाला जर मसाला जास्त वाटत असणार तर थोडासा तुम्ही काढून घेतला तरी चालेल, पण एवढा मसाला अगदी योग्य आहे. आता सगळ्या दाण्यांना मसाला लागेल अशा प्रकारे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मसाला व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे. आता यामध्ये घालूया धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि व्यवस्थित दाण्यांमध्ये कोथिंबीर आपण मिक्स करून घेऊ. तर इथे मस्त वेगळ्याच पद्धतीचे चटपटीत ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी बनून तयार आहे. गॅस बंद करूया. तर तुम्हीसुद्धा आता सीझनमध्ये भरपूर प्रमाणामध्ये ओल्या तुरीच्या शेंगा आलेल्या आहे. तुम्हीसुद्धा आणून अशा प्रकारची मस्त चटपटीत दाण्यांची भाजी नक्की करून बघा. आवडल्यास एक लाईक तो बनता है. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.